Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. नमस्कार, मी राहुल चौबे संचिती हॉस्पिटलमधून आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय आजच्या लाईव्ह वेबिनारसाठी. श्रोतेहो, जेव्हाही आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण डॉक्टरांना सतत म्हणत असतो की आमचे गुडघे दुखतायत, खुबा दुखतायत, मला हा त्रास होतोय, मला तो त्रास होतोय. आणि जाताना आपण एक प्रश्न नेहमी डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, मी आहार बद्दल काय करू, काय चेंज करू. यासाठी आजचा वेबिनार आहे. मी जास्त वेळ न घेता डॉक्टर सौरभ यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर पराग संचेती जे गुडघे तज्ञ आहेत संचेती हॉस्पिटलमध्ये त्यांचे स्वागत करावे. थँक्यू सो मच राहुल. नमस्कार श्रोतेहो. जसं राहुल आता म्हणाले की आहार हा आपल्या सगळ्यांच्या जीवनातला आरोग्याबद्दलचा खूप महत्वाचा घटक आहे आणि नॉर्मली आपल्या साध्या गप्पांमधनं कुणाशी बोलताना आपण आहाराबद्दल नेहमीच डिस्कस करत असतो. पण आहार आणि ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स याचंही खूप मोठं असं नातं आहे आणि ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स, बोन्सचे किंवा जॉईंटचे प्रॉब्लेम याचाच आणि आहाराचे निगडीत असलेले कुठले कुठले घटक आहेत, ह्या सगळ्याबद्दल आज आपल्याशी बोलण्यासाठी आणि याच्याबद्दल आपल्याला अजून माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करू इच्छितो डॉक्टर पराग संचेती. थँक्यू सो मच सर, आज तुम्ही आलात आणि आम्हाला आहाराबद्दल माहिती देणार आहात, त्याच्याबद्दल तुमचं स्वागत आहे. सौरभ, परत एकदा आज आपण शेवटच्या रविवारी भेटत आहोत. गेल्या महिन्यात जेव्हा भेटलो आणि आज कोविडची सिच्युएशन खूप खराब झालेली आहे. नंबर ऑफ केसेस पुण्यात खूप वाढलेले आहेत. सर तुमचा आवाज येत नाहीये. देयर इज सम काइंड ऑफ सो वी आर लुझिंग युअर व्हॉइस. नाही, अजूनही नाही येत. सो वी आर लुझिंग युअर व्हॉइस. आता येतोय? हो, आता येतोय. मे बी देयर इज सम लूज कनेक्शन बेटर देयर. थिंक आता येतोय आवाज? हो, येतोय सर. सगळेजणच आपापल्या पद्धतीने कोरोनाला एक झुंज देत आहेत आणि त्यासाठी पण हिलिओसनी आणि संचेती हॉस्पिटलनी एक नवीन योजना आखलेली आहे. बिफोर वी स्टार्ट द वेबिनार ऑन डायट, मी डॉक्टर सौरभना विनंती करतो की हे जे नवीन उपक्रम हिलिओस आणि संचेती हॉस्पिटलनी हाती घेतले त्याच्याबद्दल थोडी माहिती द्यावी, कारण त्याचं असं आहे की श्रोत्यांना या उपक्रमाचा फायदा होऊ शकतो. नक्कीच सर. सो गेल्या महिनाभरापासून आपण बघतोय की कोविडच्या केसेस अचानक परत सेकंड वेव्ह आलेली आहे आणि केसेस खूप वाढायला लागलेले आहेत आणि ते करताना खूप लोकांचे फोन त्यांना मार्गदर्शन करताना पराग सर, रुपल मॅम या सगळ्यांच्या संभाषणातून असं लक्षात आलं की हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळत नाहीयेत, घरी काय करावं याचे लोकांना अंदाज नाहीये, कुठले मेडिसिन्स घ्यावे, काय प्रकारे काय काय गोष्टी मेडिकल मॅनेजमेंटमध्ये कोविडच्या गरजेच्या असतात. माइल्ड आणि मॉडरेट सिम्पटम असतील तर हॉस्पिटलायझेशनची खरंच गरज आहे का, की घरच्या घरी या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जाऊ शकतात. आणि यातनं ह्या सगळ्या डिस्कशन मधनं वी डिसाइडेड दॅट ॲट हिलिओस आणि संचेती हॉस्पिटलनी मिळून 14 दिवसांच्या होम क्वारंटीनसाठी हा एक प्रोग्राम सगळ्या आमच्या प्रेक्षकांसाठी आणि पेशंटसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये एक एक्सपर्ट व्हायरॉलॉजिस्ट, त्याच्यानंतर गेल्या दीड वर्षापासून कोविड बरोबर काम करणारे डॉक्टर्स, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट या सर्वांची एक टीम बनवून आम्ही डॉक्टरांचं कन्सल्टेशन, मेडिकेशन, कुठल्या टेस्ट केल्या पाहिजेत, काय काय एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत, आहारात काय बदल केले पाहिजेत, या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन करणारा हा 14 दिवसांचा परिपूर्ण कोविड होम केअरचा प्लॅन आणि हा प्लॅन आपण टेलिकन्सल्टेशन आणि व्हिडिओ कन्सल्टेशनच्या मार्फत भारतामध्ये कुणीही कुठेही असेल तरी त्यांच्यापर्यंत आपण ही माहिती पोहोचवू शकतो. सो हे संचेती हॉस्पिटल आणि हिलिओस एक लोकांसाठी आणलेलं आणि त्यांना या टफ टाइम्स मध्ये मदत करण्यासाठी आणलेली आम्ही हे ऑफरिंग आहे. थँक्यू. खूप चांगला हा उपक्रम आहे आणि मला खात्री आहे की बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल, कारण एक ह्याचा सर्वात मोठा फायदा आहे की हे व्हर्च्युअल आहे, म्हणजे पेशंटला यायची गरज नाही पडणार हॉस्पिटलला किंवा कुठे. आणि दुसरं, दिस इज ओनली फॉर माइल्ड टू मॉडरेट सिम्पटम, ज्यांना होम क्वारंटाईन आहे, ज्यांना हॉस्पिटलची गरज आहे, ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन ऑक्सिजन किंवा पुढची ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे, त्यांना ह्याचा फारसा फायदा होणार नाही. पण जर आपण पाहिलं तर 80% केसेस हे माइल्ड टू मॉडरेट कोविडचं डिझिजेस आहेत आणि त्यांच्यात ऑक्सिजन लेवल ही 90 to 93च्या वर मेंटेन राहते आणि ह्याचे पेशंट्स घरीच आपण मॅनेज करू शकतो. त्यांना थोडा ताप येऊ शकतो, खोकला येऊ शकतो, अंगदुखी होऊ शकते,
पण ऑक्सिजन सॅच्युरेशन जर 92च्या वर असेल तर नक्कीच ते होम क्वारंटाईन राहून ह्या उपक्रमाचा ते फायदा घेऊ शकतील. त्याच्यासाठी नंबर तुम्ही मोबाईल नंबर एकदा फ्लॅश करा डॉक्टर सौरभ आणि राहुल, येस. आपण पण सगळ्या श्रोत्यांना तो नंबर प्लीज परत एकदा शेअर करा. तो नंबर सांगू शकता राहुल? तो नंबर जो आहे तो आहे 7620100590. 7620100590. येस. थँक्यू. आता आपण कार्यक्रमाकडे पुढे वळूया आणि कुणाला याची काही अजून माहिती असतील तर आपण परत शेवटी पण याच्याबद्दल थोडं बोलू. थँक्यू सो मच सर. आवाज ठीक येतोय आता? हो, आवाज ठीक येतोय सर. ओके. सर आता आपण आज आहाराबद्दलचा विषय आहे, तर आपण प्रेक्षकांचे क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. पण त्याच्या आधी जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती मी प्रेक्षकांबरोबर शेअर करतो. एक पहिले 15 ते 20 मिनिटं सर आहारामध्ये कुठले कुठले घटक पाहिजेत, त्याचा हाडांच्या हेल्थवर आणि जॉईंट्सच्या हेल्थवर कसा उपयोग होतो याच्याबद्दल पराग सर बोलणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याबरोबर वर्षा फिरवानी या एक आहार तज्ज्ञ पण आहेत, त्या पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. सो आपण पराग सरांना रिक्वेस्ट करूया की त्यांनी त्यांचा टॉक चालू करावा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सौरभ. आपण आता मेन कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम एक 15 ते 20 मिनिटाचा मी एक टॉक देईन आणि त्याच्यात थोडीशी माहिती देईन की आहाराचा आणि संधिवाताचा काय संबंध आहे. जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच वेळा जसं आता राहुल चौबेनी सांगितलं की आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो की संधिवात आहे, आमवात आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, पण त्याच्यासाठी आहार काय घ्यायला पाहिजे डॉक्टर, हे नेहमी हा प्रश्न आवर्जून 9 पैकी 10 रुग्ण हा प्रश्न विचारतातच. आणि म्हणून जेव्हा मी मागच्या वेळेस ऑस्टिओपोरोसिस बद्दल बोललो आणि जेव्हा विषय आला की कुठल्या आहारात कॅल्शियम जास्त आहे, व्हायटामिन डी जास्त आहे, आणि तेव्हा मी थोडंफार त्याच्याबद्दल बोललो. पण त्याच्यामुळे आपण आज हा कार्यक्रम घेतलाय की संधिवात आणि आहार ह्याचं काय रिलेशन आहे का, आणि नक्कीच रिलेशन आहे. आणि पुढच्या ते 15 ते 20 मिनिटात मी तुम्हाला सांगू इच्छितो की काय रिलेशन आहे. सर्वप्रथम संधिवात म्हणजे काय हे समजून घेऊ आपण. संधिवातामध्ये काय होतं की जे कोटिंग असतं गुडघ्याच्या भोवती, कार्टिलेज असतं, ते झिजून जातं आणि जे आजूबाजूचे स्नायू असतात, मसल्स असतात, ते वीक होतात. त्यामुळे जर आपल्याला संधिवात हा बरा करायचा असेल तर हे कार्टिलेज कसं त्याचं डिजनरेशन आपण रोखू शकतो, कुठल्या आहारात काही प्रोडक्ट्स असे आहेत की ते जे हे डिजनरेशन थांबवू शकतं किंबहुना नवीन कार्टिलेज तयार करू शकतं, हा एक महत्त्वाचा प्रश्न येणार आहे आणि तो मी पुढच्या स्लाइडमध्ये त्याची उत्तरं देईन. जर पाहिलं तर वेगवेगळे प्रकारचे संधिवात आपण आजकाल बघतो. वयामानाने होणारी झीज, आणि ह्याच्यावर मी एकदा एक लेक्चर घेतलेलं होतं, त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आपण, तो आहे. रुमेटॉइड म्हणजे आमवात 30-40 वयात होतो, त्याच्यात बोटं अशी वाकडी होतात. सिरोनेगेटिव्ह स्पॉन्डिलो आर्थ्रोपॅथी, सोरियाटिक आर्थ्रोपॅथी, लहानपणी होणारा संधिवात म्हणजे जुवेनाल आर्थरायटिस, असे वेगवेगळे प्रकारचे आर्थरायटिस आपण बघतो. डाएट रिलेटेड थोडे जास्त महत्वाचे आर्थरायटिस म्हणजे गाउटी आर्थरायटिस, गाऊट, ज्याच्यात युरिक ऍसिड वाढतं आणि काही काही ह्याच्यात इन्फेक्शनमुळे पण आर्थरायटिस होतो, इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस त्याला म्हणतात, आणि पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस. एक महत्वाचा विषय इथं मांडतो की जेव्हा संधिवाताचं निदान होतं तेव्हा त्याची मेन ट्रीटमेंट आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आम्ही सर्वप्रथम काही गोळ्या देतो, औषधं देतो, त्याचबरोबर काही व्यायाम, एक्सरसाइज सांगतो, लाईफस्टाईल चेंजेस सांगतो की असं असं तुम्ही बदल करा, मांडी घालून बसू नका, जिने चढू नका, टॉयलेटला कमोड टाईपच वापरा. त्याचबरोबर बाकी काही डूज डोंट सांगतो, जर जरूर पडली तर ऑपरेशनचंही सांगतो, वजन कमी करायला सांगतो. आणि हा एक महत्वाचा भाग आहे की त्याचं आहाराशी एक डायरेक्ट नातं आहे, म्हणून त्याच्याबद्दल पण मी थोडं पुढं बोलणार आहे. आणि महत्वाचं काय आहे की आहारात काय परिवर्तन करता येतील का हे पण आम्ही सांगतो. आणि आजच्या ह्या लेक्चर नंतर मी आहाराबद्दल एवढी काही माहिती घेतलेली आहे, वाचन केलेलं आहे, त्यामुळे सर्व रुग्णांना हा पण मी सल्ला आता जास्त प्रमाणात देईल जेव्हा ते माझ्या ओपीडीत येतील. पण आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही अजून जी माहिती आहे ती सांगू इच्छितो. जेव्हा आपण डाएट बद्दल बोलतो, आजकाल नवीन नवीन डाएट्स आहेत, नवीन नवीन प्रकारचे फूड्स अवेलेबल आहेत आणि थोडंसं ते कधी कधी कन्फ्युजिंग होतं. काही लोक म्हणतात की दीक्षित डाएट
की 16 तास खाऊ नका, 8 तास खा. काही लोक म्हणतात की रुजिता दिवेकर डाएट म्हणजे दर 2-3 तासांनी खा. काही लोक म्हणतात की फॅट इज गुड. काय म्हणतात नाही नाही नाही, तळलेले पदार्थ, फॅट पदार्थ, गोड पदार्थ खायचेच नाही. काही लोक म्हणतात कीटो डाएट करा, की फॅट खूप घ्या. काही लोक म्हणतात की कार्बोहायड्रेट्स कमी करा. तर बरेच प्रकारचे डाएट्स आहेत. आणि नंतर आपण डॉक्टर वर्षा फेरवानी पण आज आपल्या बरोबर आहेत, ज्या एक खूप नामांकित न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटवर सल्ला देणाऱ्या आहेत. ते पण नंतर आपल्याला त्यांचा सल्ला देतील आणि ह्याच्यावर थोडंसं आपलं कन्फ्युजन दूर करतील. तर संधिवात आणि आहार ह्याचा काही रिलेशन आहे का? तर आहे. काय असतं की संधिवातामध्ये इन्फ्लमेशन होतं, बॉडीत सूज होते, हाडावर सूज होते. आणि जर तुम्ही जे आहार त्याच्यामुळे ही सूज वाढते जर घेतलं, तर ते सूज ती वाढणारच, ते इन्फ्लमेशन तुमचं वाढणारच. जर कुठेतरी अशी आग लागली आणि जर आपण पाणी टाकायच्या ऐवजी त्याच्यात रॉकेल होतं, पेट्रोल ओतलं, तर ती आगची वाढणारच. म्हणून जर काही संधिवात असताना, खास करून आमवात असताना, जेव्हा ते असं एका इन्फ्लमेटरी फेजमध्ये असतं, एखाद्या वॅक्सिंग वेनिंग म्हणजे वॅक्सिंग फेजमध्ये असतं वेनिंगपेक्षा, आणि तेव्हा तुम्ही हे जर आहार घेतले तर नक्कीच ती कंडिशन खराब होऊ शकते, त्याच्यात काहीच शंका नाही. आता सर्वसामान्यप्रमाणे आपण जेव्हा काही जेवण घेतो तर ते ब्रॉडली 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो. एक तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स. हे फारच बेसिक आहे, पण ह्याच्यातून आपण हा टॉक मी पुढे तयार केलेला आहे. मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे तुम्ही प्रोटीन्स, फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट्स घेता. कुठलंही जेवण तुम्ही घेतलं तर प्रोटीन त्याच्यात असू शकेल, फॅट असू शकेल किंवा कार्बोहायड्रेट. आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स त्याच्याकडे आपलं जरा कमी लक्ष असतं. असे प्रोडक्ट्स म्हणजे विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स. तर हे सर्वात ही बेसिक स्लाइड आहे, ही तुम्ही नीट समजून घ्या श्रोतांनो. आता तुम्ही पाहिलं तर मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे कुठले, की विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स. आणि हे बरेच वेळा आपल्याला रेग्युलर आहारातून हे मिळत नाहीत. आपल्या बॉडीमध्ये त्याची कमतरता असते आणि त्यामुळे ह्याच्यासाठी कधी कधी डॉक्टर्स तुम्हाला सप्लिमेंट्स किंवा काही टॅबलेट्स मल्टीव्हिटॅमिनच्या सांगतात, की ज्याच्यात ते इसेन्शियल विटॅमिन्स आहेत, इसेन्शियल मिनरल्स आहेत आणि त्याची पण बॉडीला खूप जरूर असते. आता आपण बोलूया मॅक्रो न्यूट्रिएंट्सकडे, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स इज द स्टेपल ऑफ आवर डाएट. आणि आपण जेव्हा कुठलेही साखर, ब्रेड, भात, बटाटा ह्या ज्या गोष्टी खातो ह्या कार्बोहायड्रेट्स म्हणायच्या. त्याच्यात 2 प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहेत, एक कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि सिम्पल कार्ब्स. थोडक्यात म्हणजे कॉम्प्लेक्स कार्ब्स तुम्ही जास्त घेतले पाहिजेत आणि सिम्पल कार्ब्स अवॉइड करायला पाहिजे. सिम्पल कार्ब्स म्हणजे जे आपण पिझ्झा, पास्ता, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात जे कार्बोहायड्रेट्स असतात ते सिम्पल आहेत आणि दॅट शुड बी अवॉइडेड. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त घ्यायला पाहिजे. अजून एक पद्धतीने आपण कार्बोहायड्रेट्स ओळखू शकतो, ते म्हणजे त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स. जेवढा ग्लायसेमिक इंडेक्स कमी तेवढा तो पदार्थ चांगला. आणि इथं एक लिस्ट तुमच्या समोर आहे की तुम्ही बघू शकता की काही काही गोष्टींमध्ये आईस्क्रीम जर पाहिलं तुम्ही तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 61 आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर होल व्हीट ब्रेड 71, काही फ्रुट्स मध्ये 15च आहे, वॉटरमेलन मध्ये थोडासा जास्त आहे, कॅरेट्स मध्ये 39 आहे. तर तुम्ही जेव्हा काही पदार्थ घेता तर तुम्ही फक्त तो पदार्थ जर गुगलमध्ये किंवा कुठे टाकला तर त्याचा तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स कळू शकतो. आणि जे पदार्थ ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि खास करून जे लोक डायबेटिक्स आहेत त्यांनी ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. लो ग्लायसेमिक इंडेक्स तुम्ही घेऊ शकता. स्वीट पोटॅटोज, ऍपल, टोमॅटो, ब्राऊन राईस. जे हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहेत म्हणजे ब्रेड, व्हाईट ब्रेड, पोटॅटोज, नूडल्स, पॉपकॉर्न्स या गोष्टी तुम्ही नक्कीच अवॉइड केल्या पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स हे खूप महत्वाचे आहेत कारण बॉडीला कार्बोहायड्रेट्स हे लागतातच आणि जे मेंदूला जी एनर्जी मिळते ती कार्बोहायड्रेट्स मधूनच मिळते. आणि जेव्हा कार्बोहायड्रेट तुमचं संपून जातं मग बॉडी तुमची एनर्जी प्रोटीनकडनं घेते आणि त्याच्यामुळे तुमचं मसल ब्रेकडाऊन होऊ शकतं. त्यामुळे ॲडिक्वेट कार्बोहायड्रेट्स हे तुम्हाला लागतातच. आणि परत एकदा सांगतो की जे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत, जे सिंपल कार्बोहायड्रेट्स आहेत, जसे तुम्हाला इथं दिसत आहेत की फ्रेंच फ्राईज म्हणा, पास्ताज म्हणा, तर हे तुम्ही नक्कीच अवॉइड करायला पाहिजे. सेकंड जी गोष्ट आहे, आता आपण बोलूया, आपण कार्बोहायड्रेट्स बद्दल पाहिलं. आता फॅट्स एक जी समज होती की फॅट्स खूपच खराब, फॅट्स नाही घ्यायला पाहिजे, पण ही तशी थोडी चुकीची समजूत होती. गुड फॅट्स, आणि आपण समजूया की गुड फॅट्स हे घेणं जरुरी आहे आणि ते बॉडीला अगदी
100% लागतात. गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स हे दोन ह्याच्यात तुम्ही डिस्टिंग्विश गेले पाहिजेत. आणि जे ट्रान्स फॅट्स आहेत किंवा सॅच्युरेटेड फॅट्स आहेत, दे आर बॅड फॅट्स. गुड फॅट्स म्हणजे कसे की सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅट्स, आणि त्याच्यात दोन प्रकारचे असतात की लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स आणि हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स, LDL आणि HDL. तर जे LDL आहे दोज आर बॅड. HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे तुमच्या आर्टरीजना उलट क्लीन करतात, पोटाला एक लाइनिंग देतात. त्यामुळे गुड फॅट्स म्हणजेच हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन्स HDL आर गुड. LDL म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स आर बॅड. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर गुड फॅट्स म्हणजे कुठले की ऑलिव्ह ऑइल, अव्होकाडो ऑइल, कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल. बॅड ऑइल्स म्हणजे कुठले, आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून माहिती डॉक्टर वर्षा फिरवानी देतीलच, की सनफ्लॉवर ऑइल, सॅफ्लॉवर ऑइल, हे जे आपण पीनट ऑइल जे बाजारातून विकत घेतो हे तुम्ही घेऊ नका. त्यापेक्षा घी मध्ये जर तुम्ही केलं, घरी मिळालं घी जर वापरलं, कोकोनट ऑइल कोल्ड प्रेस वापरलं, व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वापरलं, तर नक्कीच त्यातून तुम्हाला गुड फॅट्स मिळतील आणि ह्या फॅट्सचा तुम्हाला जास्त उपयोग होईल बॉडीत. परत एकदा की पॉली सॅच्युरेटेड फॅट्स आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्स हे तुम्हाला घ्यायला पाहिजेत. आणि सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स दीज आर नॉट गुड, आणि ते तुम्ही अवॉइड केले पाहिजेत. ट्रान्स फॅट्स नक्कीच अवॉइड करा, आणि ते तुम्ही पिझ्झा, पास्ता, बर्गर्स, नॉनव्हेज फूड ह्या ज्या गोष्टी आहेत त्यात हे ट्रान्स फॅट्स जास्त आहेत, आणि ते नक्कीच तुम्ही अवॉइड करा. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हा पण एक फॅट्स मधला एक प्रकार आहे, पण तो अत्यंत उपयोगाचा प्रकार आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे तुम्हाला पाहिजेतच, ते तुमचे कार्टिलेजचं न्यूट्रिशन वाढवतात, आणि हे तुम्ही खायलाच पाहिजे. ते तुम्हाला चिया सीड्स मध्ये मिळू शकतात, वॉलनट्स, हेम्प सीड्स, फ्लॅक्स सीड्स, ब्रसेल्स स्प्राउट्स, आणि ह्याच्याबद्दल माहिती अजून तुम्हाला डॉक्टर वर्षा फिरवानी देतीलच. आणि नक्कीच अक्रोड, बदाम, सोयाबीन्स ह्याच्यातून तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मिळतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच जे फॅट्स, जे गुड फॅट्स आहेत, अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते घ्या. ऑलिव्ह ऑइल घ्या, अव्होकाडो ऑइल घ्या, कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल घ्या. पण एक्सेसिव्ह ॲनिमल प्रोटीन्स आणि ज्याच्यात व्हेजिटेबल ऑइल्स आहेत, प्रोसेस्ड फूड्स आहेत, ट्रान्स फॅट्स आहेत, ते तुम्ही नक्कीच अवॉइड करा. आणि हे एक चित्र मी तुम्हाला दाखवतो की ऑलिव्ह ऑइलचं, इट इज रिअली वन ऑफ द गुड ऑइल्स अँड आय रिकमेंड इट. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला तळलेल्या गोष्टी, बटाटे वडे, पिझ्झा, बर्गर्स हे आवडतात, पण तुम्ही ते घेऊ नका, कारण ते तुमच्यासाठी हानिकारक आहेत. यू कॅन हॅव गुड फॅट्स, ॲव्होकॅडो, कोकोनट ऑइल, बटर, घरी केलेलं घी, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोटात एक चांगली लाइनिंग मिळते, पचनक्रियेला फायदा होतो, बॉडीत ॲसिडिटी कमी होते, आणि दीज फॅट्स आर इसेन्शियल. आणि साधारणपणे 100% डाएट असेल तर 30% त्याच्यात गुड फॅट्स तुम्हाला पाहिजेच. 60% साधारण आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स, 20 ते 25% प्रोटीन्स. आता प्रोटीन्सकडे वळूया. प्रोटीन्स साधारण 20 ते 25% तुम्हाला आहारात पाहिजेत. आणि परत हे सगळे सोर्सेस सगळे प्रोटीनचे तुम्हाला दिसत आहेत. अशी एक समजूत होती की नॉनव्हेजमध्येच खूप प्रोटीन मिळतं, पण असं नाहीये. नॉनव्हेज फूडमध्ये प्रोटीन आहे, पण मी स्वतः एक स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन आहे, अंडही खात नाही, आणि तरी मी बघतो माझ्या डाएटमध्ये मला ॲड्युकेट प्रोटीन मिळतं की नाही. आणि इथं काही सोर्सेस आहेत की चिकपीस, टोफू, सोया, पीनट बटर, ब्रोकोली, ॲव्होकाडो, लेंटिल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, डाळी, ब्राऊन राईस, ह्याच्यात तुम्हाला चांगलं प्रोटीन मिळू शकतं. खास करून 3 सोर्सेस मी सांगू शकतो प्रोटीनचे महत्वाचे. एक म्हणजे टोफू, सोया आणि पनीर. या 3 गोष्टीत खूप चांगलं तुम्हाला व्हेजिटेरियन प्रोटीन मिळू शकतं. आणि आपण जे नट्स खातो म्हणजे बदाम, त्याच्यात पण अक्रोड, हे प्रोटीन्स चांगले मिळू शकतात. चीज जे आहे, योगर्ट आहे, ते घरी केलेलं योगर्ट तुम्ही घेऊ शकता, दही, चीज घेऊ शकता. पण खूप ते चीज घेताना लक्षपूर्वक घेतलं पाहिजे की प्रोसेस चीज पाहिजे नाही, खूप जास्त ते स्टोअर केलेलं पाहिजे नाही. ऑर्गॅनिक चीज किंवा अनप्रोसेस्ड चीज हे जास्त चांगलं. प्रोटीन्समध्ये परत इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि इसेन्शियल नॉन इसेन्शियल असतात. नॉन इसेन्शियल आपण बॉडीमध्ये ते मॅन्युफॅक्चर करतात, त्यामुळे ते बाहेरून घ्यायची गरज नाही. पण इसेन्शियल अमायनो ॲसिड्स
हे तुमची बॉडी तयार करत नाही आणि जे मी आता सोर्सेस सांगितले त्याच्यातून तुम्हाला मिळतं. तर आता आपण पाहिलं की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स हे कसं त्याचं महत्व आहे, त्याचं पर्सेंटेज काय आहे आणि हे सगळ्यांना माहित आहे. पण आता आपण थोडंसं शेवटचे 5 ते 7 मिनिटं मायक्रोन्यूट्रिएंट्सकडे वळूया, म्हणजे जे विटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स. तर सर्वसाधारणपणे 2 प्रकारचे विटॅमिन्स असतात. फॅट सॉल्युबल म्हणजे ए, डी, के आणि ई, आणि वॉटर सॉल्युबल म्हणजे विटॅमिन बी आणि सी. बीचे 8 प्रकार असतात आणि सी. तर हे दोन्ही फॅट सॉल्युबल ए, डी, के, ई आणि वॉटर सॉल्युबल सी आणि बी हे महत्वाचे आहेत. आणि ह्या स्लाइडमध्ये खास करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की विटॅमिन B12 हे तुम्हाला महत्वाचं आहे, कारण ते तुमच्या नॉर्मल नर्वस फंक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे आणि जॉईंट पेन, बॉडी पेन ह्याच्यासाठी विटॅमिन B12 महत्वाचं आहे. आणि B6, त्यामुळे B3, B6 आणि B12 हे आर्थरायटिसशी एक डायरेक्ट त्याचं रिलेशन आहे आणि तुम्ही तुमच्या आहारात B6, B3 आणि B12 हे घेतलं पाहिजे. त्याचबरोबर सगळेच विटॅमिन महत्वाचे आहे, पण जर तुम्ही पाहिलं की फॅट सॉल्युबल मध्ये विटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी ऑस्टिओपोरोसिसवर तुम्हाला टॉक दिला, हाडाचा ठिसूळपणा, तेव्हा तुम्हाला सांगितलं की विटॅमिन डी हे महत्वाचं आहे, कारण ते आपल्याला सनलाईट मधून मिळतं आणि कॅल्शियम पोटातून ऑब्झॉर्ब करायला विटॅमिन डीचं महत्व आहे. विटॅमिन डी जर नसेल आणि नुसतंच तुम्ही कॅल्शियम घेत राहिला विदाउट एनी प्रेझन्स ऑफ विटॅमिन डी, तर ते कॅल्शियम पोटातून ऑब्झॉर्ब होणार नाही, ते हाडात पोचणार नाही आणि कितीही तुम्ही ते कॅल्शियम घेतलं त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे व्हायटमिन डी इज व्हेरी इम्पॉर्टंट अलॉंग विथ दी अदर फॅट सॉल्युबल विटॅमिन्स ए, डी, के, ए, के आणि ई. त्यामुळे विटॅमिन डी हे तुम्ही घेतलंच पाहिजे. ह्याच्यात काही काही सोर्सेस आहेत, ह्याचा तुम्ही एक स्नॅपशॉट घेऊ शकता की विटॅमिन बी कशात मिळतं, विटॅमिन B12 कशात मिळतं आणि विटॅमिन ए, सी, डी, के, ई कशात मिळतं. आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला डॉक्टर वर्षा अजून माहिती देतीलच. फक्त एकच इथे सांगू इच्छितो की विटॅमिन B12 इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि विटॅमिन B12 हे तुम्ही आहारात जास्त घेऊ शकत नाही, खास करून व्हेजिटेरियन लोक, कारण ते जास्त नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमध्येच मिळतं. आणि त्यामुळे विटॅमिन B12 जर तुम्ही नॉनव्हेज घेत नसाल, जसा मी एक शाकाहारी आहे, तर तुम्ही नक्कीच त्याचं सप्लिमेंट घेतलं पाहिजे. आणि जर तुम्ही ह्या चित्रात पाहिलं की मेजॉरिटी ऑफ सोर्सेस एक्सेप्ट आल्मंड्स म्हणजे बदाम आणि दूध हे सोडता विटॅमिन B12 हे नॉनव्हेज प्रोडक्ट्समध्ये जास्त आहे. म्हणून तुम्ही सप्लिमेंट्स घ्या, टॅबलेट्स घेऊ शकता. मिथाइल कोबायलामाइन म्हणजे मिकोन्युरॉन 1000 मायक्रोग्रॅम्स 1 टॅबलेट डेली, किंवा इंजेक्शन सुरुवातीला घेऊ शकता. खूपच तुमचं B12 कमी असेल, 200 पेक्षाही कमी असेल, तर विटॅमिन B12 चे इंजेक्शन्स मिळतात 500 मायक्रोग्रॅम्स. पहिला आम्ही लोडिंग डोस देतो की 1 इंजेक्शन एव्हरी ऑल्टरनेट डे 3 days, आणि नंतर 1 इंजेक्शन एव्हरी वीक फॉर 6 weeks आणि 1 इंजेक्शन एव्हरी मंथ लेटर ऑन, किंवा मग त्याच्यानंतर तुम्ही टॅबलेट्स पण डेली घेऊ शकता. तर विटॅमिन B12 तुमच्या आहारात पाहिजेच आणि त्याचं आणि संधिवाताचं डायरेक्ट रिलेशन आहे. विटॅमिन डी पण महत्वाचं आहे, मी तुम्हाला आता सांगितलंच की कॅल्शियम मध्ये त्याचं कसं महत्व आहे. आणि त्याचबरोबर ऑस्टिओआर्थरायटिससाठीही विटॅमिन डीचं महत्व आहे. आणि विटॅमिन डी जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर त्याची रिक्वायरमेंट साधारण 1000 ते 1200 मिलीग्रॅम कॅल्शियमची असते आणि 60,000 युनिट्स पर वीक आपण त्या डोसेस प्रमाणे ते घेऊ शकतो. आपल्याला माहीतच आहे की बेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन डी इज सनलाईट. त्यामुळे तुम्ही सकाळच्या उन्हात 8 ते 10च्या दरम्यान सकाळी राहू शकता. जर तुम्हाला तुमच्या कामानुसार वेळ नसेल तर मग सप्लिमेंट्स तुम्ही घ्यायला पाहिजे, टॅबलेट्स घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर मिल्क प्रोडक्ट्स, फोर्टिफाईड मिल्क प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. परत एकदा सांगतो की विटॅमिन B12 हे महत्वाचं आहे तुमच्या जॉईंट फंक्शनसाठी, अँड ऑल्सो विटॅमिन डी इज इक्वली इम्पॉर्टंट. आता थोडं आपण अँटीऑक्सिडंट्सकडे वळूया. आणि अँटीऑक्सिडंट्स हे आपल्याला कशातून मिळतात आणि ह्या पण आपल्याला कार्टिलेजसाठी महत्वाच्या आहेत. तुमची एक जनरल गुड हेल्थ राहण्यासाठी पण अँटीऑक्सिडंट जरुरी आहे. तुमचं लंग फंक्शन चांगलं राहण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स, अँटी एजिंग म्हणजे तुम्ही लवकर म्हातारे होऊ नये म्हणून पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स याचं फार महत्व आहे. तर अँटीऑक्सिडंट्स आपल्याला कशातून मिळतात? गाजर, गार्लिक, लेमन, अक्रोड, ब्रोकोली, ॲपल, खास करून रेड ऑनियन्स, हळद
ग्रीन टी आणि पेपर्स म्हणजे कॅप्सिकम, याच्यातून आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळू शकतात. आणि वर्षा डॉक्टर तुम्हाला सांगतीलच की डेली आहार घेताना हे कसं तुम्ही डाएट प्लॅनमध्ये घेऊ शकता. न्यूट्रिएंट्स, मायक्रो न्यूट्रिएंट्स आपण जे त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे मिनरल्स जर तुम्ही पाहिलेत तर कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे महत्वाचे आहेत. खास करून मॅग्नेशियम हे तुम्हाला अगदी जरुरी आहे बोन हेल्थसाठी आणि जॉईंट पेनसाठी. त्यामुळे जर तुमच्या आहारात मॅग्नेशियम नसेल तर मग तुम्हाला मात्र त्याच्या गोळ्या घ्यायला पाहिजे, कारण हे मायक्रो न्यूट्रिएंट्स आपल्याला सहज आहारातून मिळत नाही आणि त्यामुळे ते आपल्याला त्याच्या गोळ्या घेणं जरुरी असतं. जर तुम्ही पाहिलं मॅग्नेशियम तर हे स्पिनॅच, ब्रोकोली, ब्राऊन राईस ह्याच्यात मिळू शकतो तुम्हाला. कॅल्शियमचे सोर्सेस मी मागच्या वेळेस बोललोच होतो. आणि त्याच्यात पण तुम्हाला मिल्क प्रोडक्ट्स, टोफू, चीज ह्याच्यातून पण कॅल्शियम मिळू शकतं. आणि बाकी मिनरल्सची या ठिकाणी यादी दिलेली आहे. जस्ट लास्ट 2 or 3 स्लाइड्स. मिनरल्सचं महत्त्व अत्यंत आहे जॉईंट हेल्थमध्ये. खास करून मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम हे 3 तुम्ही लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचे आहेत. गाऊट बद्दल थोडक्यात माहिती देतो. जेव्हा बॉडीमध्ये युरिक ऍसिड तुमचं वाढतं त्यावेळेस प्रोटीन्स जे प्युरिनचं जे प्रमाण असतं ते रक्तात वाढतं आणि तुम्हाला जॉईंट पेन्स, खास करून अंगठे पायाचे किंवा हाताचे दुखू शकतात, गुडघे लाल होऊ शकतात. आणि ह्यासाठी तुम्ही हाय प्रोटीन्स अवॉइड करायला पाहिजे. टोमॅटोज, नॉन व्हेजिटेरियन फूड तर कम्प्लिटली बंद करायला पाहिजे. नो अल्कोहोल, कडधान्य, डाळी, लेंटिल्स हे बंद केलं पाहिजेत, कारण ह्याच्यात प्रोटीन्स जास्त असतं. तर काय घेऊ शकता गाऊटमध्ये तुम्ही? चेरी ज्यूस, हॉट पेपर्स, टर्मरिक, जिंजर, पायनॅपल, लेमन्स ह्याच्यात तुम्हाला गाऊट रोखण्यासाठी, तुमचं प्युरिन रक्तात कमी करण्यासाठी मदत होते. शेवटचा विषय की ऑस्टिओआर्थरायटिस कसं टाळायचं. आणि जर तुम्ही पाहिलं की ऑस्टिओआर्थरायटिसचं डायरेक्ट रिलेशन तुमच्या वजनाशी आहे. जर तुमचं वजन जास्त असेल, जर तुमचं BMI जास्त असेल, everyone BMI मोर दॅन युअर नॉर्मल, साधारण तुमच्या हाईटला जर 25 BMI नॉर्मल असेल, जर 26 किंवा 27 असेल तर यू हॅव अ 2-fold चान्स ऑफ इन्क्रीजिंग युअर ऑस्टिओआर्थरायटिस चान्सेस. त्यामुळे BMI तुमचं वजन नॉर्मल ठेवा. आणि तुमचं वजन जर नॉर्मल ठेवलं तर तुम्हाला गुडघ्याचा संधिवात, खुब्याचा संधिवात होणार नाही आणि तो तुम्ही नक्कीच रोखू शकता. आणि मेंटेनिंग अ गुड डाएट टू रिड्यूस वेट इज इम्पॉर्टंट. आणि एकच ह्याच्यात तुम्हाला एक गुरुकिल्ली देतो, एक कॅलरिक डेफिसिट डाएट. म्हणजे काय असतं की जे आपण जे कॅलरीज घेतो त्या तुम्ही पूर्णच बर्न करायला पाहिजे. किंवा 2000 जर कॅलरीज तुम्ही घेतल्या तर तुम्ही 2,500 कॅलरीज एवढं एक्सरसाइज करून त्या बर्न करायला पाहिजे. त्यामुळे सर्वसाधारणपणे यू शुड बी इन अ कॅलरी डेफिसिट. त्यामुळे जर तुम्ही 1000 कॅलरीज घेत असाल तर व्यायाम एवढा झाला पाहिजे, एक्सरसाइज एवढं झालं पाहिजे की तुमचं कॅलरीज 1,500 बर्न झाले पाहिजे. अँड यू शुड ऑलवेज बी इन अ कॅलरी डेफिसिट. इन शॉर्ट, कॅलरीज शुड बी बर्न्ट मोर दॅन व्हॉट कॅलरीज वी ईट. ग्लुकोझॅमिन आणि कॉन्ड्रायटिन सल्फेट हे तुमच्या कार्टिलेजमध्ये असतं. आणि काही आहार अशी आहेत, काही फूड्स असे आहेत, तुम्ही इथं बसू शकता. बेरीज म्हणजे स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, मलबेरीज, ब्लॅकबेरीज हे तुम्ही खाऊ शकता. त्याच्यात कोलॅजन चांगलं आहे. त्याचबरोबर ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, ॲव्होकाडो ह्याच्यात नक्कीच कोलॅजनचं प्रमाण चांगलं आहे आणि तुमचं कार्टिलेज सांध्यांचं चांगलं राहील आणि संधिवात तुम्ही रोखू शकाल. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मी म्हणलं, मॅग्नेशियम, कॅल्शियम या सगळ्या गोष्टी, व्हायटमिन डी ह्या तुम्ही घेतल्या पाहिजेत आणि त्यांनीही तुम्ही संधिवात नक्कीच रोखू शकता. खास महत्व जिंजर म्हणजे आलं जे म्हणतो आणि टर्मरिक हळद ह्याला खूप खूप महत्व मी देतो. आणि हे तुम्ही तुमच्या चहामध्ये किंवा आहारात किंवा दुधात घालून हळद घेऊ शकता. चहात जास्त तुम्ही आलं घालू शकता आणि त्यांनी तुम्ही संधिवात रोखू शकता. खास करून तुम्ही अवॉइड काय करायचं की नॉन व्हेजिटेरियन फूड शक्यतो अवॉइड करा, कारण त्याच्यात फॅट जास्त असतं. प्रोसेस्ड फूड, बेकरी प्रोडक्ट्स, शुगर्स, स्वीट्स, ऑइली फूड जे बॅड हाय फॅटमध्ये केलेलं असतं ते अवॉइड करा. डेफिनेटली जर तुम्ही बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे व्हाईट ब्रेड, शुगर्स, डेअरी प्रोडक्ट्स हे सगळे जर अवॉइड केलं, फ्राईड फूड, नॉन व्हेजिटेरियन फूड, तर हे सगळं तुमचं इन्फ्लेमेशन वाढतं.
ह्यानी तुम्हाला संधिवात जास्त होतो, आणि संधिवात असताना हे जर घेतलं तर तुम्ही आगीत पेट्रोल टाकल्यासारखं करत आहात आणि अजून तुमचा संधिवात वाढवत आहात, दुखापत वाढवत आहात. त्यामुळे ते तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी टाळून ते टाळायला पाहिजे. शेवटी ईच पर्सन इज डिफरंट. म्हणजे काही लोकांना जे फूड सूट होईल ते सगळ्यांनाच होईल असं नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा काही आहार घेतला आणि तुम्हाला वाटलं की अरे काल मी ब्रेड खाल्ला आणि आज माझा गुडघा दुखतोय, काल मी रेड मीट घातला आणि आज माझा गुडघा दुखतोय, तर ट्राय अँड बिल्ड सम असोसिएशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू फाइंड आउट की तुम्हाला काय सूट होतं. त्यामुळे असं सांगू शकत नाही, आता जे मी बोललो ते बोललो, हे सगळं आपण एक सर्वसाधारणपणे म्हणतो, पण यू हॅव टू पर्सनली फाइंड आउट व्हॉट इज गुड फॉर यू अँड व्हॉट इज नॉट गुड फॉर यू, अँड दॅट विल डेफिनेटली हेल्प टू इम्प्रूव्ह युअर joint health, bone health, and prevent arthritis and prevent joint pains. It's also important that you consult a dietitian, and we have Dr. Varsha Ferwani who will talk to us, who will guide us more. So friends, thank you for your attention. धन्यवाद की आपण आज मला इथं एक संधी दिली डॉक्टर सौरभ हिलियास थ्रू आणि डॉक्टर अशोक श्याम ऑर्थो टीव्ही थ्रू. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. थँक्यू सो मच सर. खूपच छान आणि डिटेल्ड असं तुम्ही आम्हाला आहाराबद्दल समजून सांगितलेलं आहे. एवढे सगळे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये असतात, आहारामधनं मिळतात आणि त्याची शरीराला गरज असते, याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आज नव्याने माहिती मिळाली असेल. तर ही सर्व माहिती आम्हाला एवढ्या सोप्या माध्यमातून देण्यासाठी थँक्यू सो मच. आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळण्यासाठी मी आहार तज्ञ वर्षा फेरवानी यांना कार्यक्रमात आमंत्रित करू इच्छितो. सो शी इज अ न्यूट्रिशनिस्ट, अ डायटिशियन आणि इंच लॉस एक्सपर्ट. त्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा हॉस्पिटलच्या डायबिटीज डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या फिटनेस सेंटर्स बरोबर आणि त्यांच्या स्वतःच्या चेन ऑफ क्लिनिक्सच्या थ्रू खूप लोकांची मदत केलेली आहे. आणि आज तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यानंतर आर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस याच्यासाठी डाएट प्लॅन मध्ये काय प्रकारे काय इन्क्लुजन आणि काय एक्सक्लुजन केलं पाहिजे याच्याबद्दल ते आपल्याला आज माहिती देणार आहेत. I would like to welcome you. Thank you, Dr. Varshaji. Saurabh. Yes. Yeah. Thank you for this opportunity. Namaskar, Sagryanna. Thank you, Dr. Sancheti, for having me here on this platform. And इतक्या ब्युटिफुल रीतीने डॉक्टर संचेतींनी जे आपल्याला आता एक्सप्लेन केलंय डाएट बद्दल, when he has spoken everything, it's like, sir, you have covered everything and it's been so beautiful. But whatever best I can add or help, answer the practical questions as जे असतील तर I will try to do. एक one important thing is like सरांनी बऱ्याच वेळा इन्फ्लमेटरी फूड्स, ग्लुटेन म्हणा किंवा डेअरी म्हणा असं काही मेन्शन केलंय. तर त्या फूड्सला हाऊ टू रिप्लेस इट, म्हणजे आणि प्लस व्हॉट आर द ट्रिगर्स. सर वॉज सेइंग दॅट एव्हरीबडी हॅज टू ऑब्झर्व की इट इज सब्जेक्टिव्ह, द ट्रिगर्स आर सब्जेक्टिव्ह. म्हणजे what causes problem to Saurabh might not cause a problem to Varsha. So we have to observe की मी ग्लुटेन म्हणजे हा जो व्हीट प्रोटीन आहे ते खाल्ल्याने जर माझा त्रास वाढतोय तर आय हॅव टू यूज अदर ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस, फॉर एक्झाम्पल खपली गहू और समथिंग एल्स. तर सरांचं जे म्हणणं होतं की यू हॅव टू कन्सल्ट अ डायटिशियन, someone who is expert in their field, and that will really help you ease out whatever problems you have. And especially dairy also is inflammatory. Again, dairy is a very rich source of calcium. तर मग डेअरी बंद करू तर मग what do I do? How do I get my daily calcium? Is like we have nowadays a lot of other milks, for example almond milk, and if you have a fortified almond milk, you're going to get your calcium out of it. Nowadays you have a lot of yogurt or dahi which is available out of coconut milk. So it's very personalized, kunala काय सूट होतंय आणि what is causing the trigger. Yeah, so that's how we can do it.
सबस्टिट्यूट. पुट थिंग्स इन अ नटशेल हे खूप 2 महत्वाचे पॉइंट आहेत. एक तर आहारातले प्रत्येक घटक प्रत्येकाला त्याच पद्धतीने सूट करतील असं नाही. काही Yes. लोकांना कशाचा त्रास होतो, काही लोकांना दुसऱ्या कशाचा त्रास होऊ शकतो. त्याच्यासाठी आयडेंटिफाय करणं की कुठल्या घटकांचा तुम्हाला त्रास होतोय आणि त्या घटकांना कुठल्या दुसऱ्या पदार्थांनी तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता, ह्या गोष्टी प्रत्येकाने जाणून घेणं खूप गरजेचं आहे. True. थँक्यू सो मच हे सांगितल्याबद्दल वर्षाजी. आता आपण पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तरांकडे वळणार आहोत. सो आय एम जस्ट गोइंग टू गो थ्रू द कॉमेंट्स आणि जे प्रश्न आज आपल्याला आलेले आहेत For ते that, मी he has a short presentation on the diets. तुम्ही काही स्लाइड्स बनवल्या आहेत ना डॉक्टर? Yes, sir. Yes, sir. त्या तुम्ही दाखवू शकता आणि मग आपण प्रश्न उत्तराकडे जाऊ. ओके सर. Not a problem, sir. Sure. सो आता वर्षाजी आपल्याला काही डाएट प्लॅन्स बद्दल सांगणार आहेत की ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स मध्ये कुठले घटक घेतले पाहिजेत, काय इन्क्लूड केलं पाहिजे, काय एक्सक्लूड केलं पाहिजे, याच्याबद्दल ते आपल्याशी बोलणार आहेत. त्याच्यासाठी आय विल हँड ओव्हर द So, can you see my screen, Dr. Saurabh? Not yet. Okay, so I need to share the screen here. Yes, Hold on. please share the screen. Now you can. Yes, I can. Yeah. So there could be a repetition of what sir has spoken, but still. No problem. It is better to emphasize certain things. त्याचं महत्व मग आपल्या श्रोत्यांना, पेशंट्सना नक्कीच होईल. Right, sir. आणि आपल्याला नक्कीच 2 वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतील, एक सरांच्या अँगलनी ऍज अ सर्जन आणि तुमच्या अँगलनी ऍज अ डायटिशियन. सो प्लीज गो. Yeah, definitely. Just give me a moment. Yeah. तोपर्यंत प्रेक्षकांना जर का काही आहाराबद्दल आणि आहाराचा ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमशी कसा संबंध आहे याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये लिहायला चालू करा. सो या प्रेझेंटेशन नंतर डॉक्टर पराग आणि वर्षाजी या दोघे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देतील. तर इथे या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय आणि सरांच्या स्लाइड मध्ये पण सिमिलर होतं की द मोर द वेट द मोर यू आर ॲट द रिस्क. सो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट that you lose the extra weight. सगळ्यांनाच माहिती असलं पाहिजे की माझा आयडियल बॉडी वेट काय आहे. सो इट्स लाईक हाईट इन सेंटीमीटर्स -5 for women and height in -105 for women and height in centimeters -100 for men. इथे आपण वेट लॉसच्या काही टिप्स घेतलेल्या आहेत. एकदा तुम्हाला कळलं की आयडियल बॉडी वेट किती असावं, तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे हाय फायबर डाएट. नाउ फायबर कम्स फ्रॉम व्हेजिटेबल्स. फॉर एक्झाम्पल भाज्या आपण सगळेच खातो, पण भाज्या कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायच्या आहेत? हाऊ डू यू इन्क्रीज द फायबर इन योर डाएट? सूप्स, सॅलेड्स अँड सब्जी जितना खा सकते हैं it is going to be good. So include more of this. And the another one is sugary drinks and fruit juices should be totally stopped. Even if it is summer, आपल्याला the moment आपण fruit juice घेतो त्याच्यामध्ये there's a lot of fructose in it. How much ever you would say that it is a natural sugar, but a full fruit is better than a fruit juice. So ह्या सगळ्या टिप्स मी वेट लॉस साठी देतेय. आणि इन्क्लूड गुड क्वालिटी प्रोटीन्स इन ऑल मील्स. ज्यावेळी आपण फक्त पोहे असा नाश्ता घेतो त्यावेळी आपल्याला गुड क्वालिटी प्रोटीन्स मिळत नाही. किंवा भेंडी चपाती, कॉलीफ्लॉवर चपाती, भाजी पोळी खाल्ली की वी आर नॉट गेटिंग सफिशियंट प्रोटीन्स. सो व्हॉट आर द गुड सोर्सेस ऑफ प्रोटीन्स? नॉन व्हेजिटेरियन साठी चिकन, एग, फिश आणि पनीर ऑल्सो इज अ गुड सोर्स. टोफू सांगितलंय सरांनी, दॅट्स करेक्ट. आणि dals and pulses. Every meal should have proteins. So a nashta of pohe with egg or pohe with sprouts will make sure ki proteins add झालेत. So we need a lot of proteins and proteins give satiety. पोट भरलेलं राहतं आणि सारखी भूक लागत नाही as compared to फक्त कार्बोहायड्रेट रिच ब्रेकफास्ट घेतलं तर. Exercise definitely is important. 30 to 45 minutes 6 times a week, irrespective of तब्येतीत काही जरी त्रास आहे, anybody has any sickness, तरी पण बसल्या जागी पण भरपूर एक्सरसाइज करता येते. Only thing you need lot of guidance. You need a correct guidance rather. जितकं तुम्ही रात्रीचं जेवण लवकर संपू शकता, it is going to help weight loss. Early dinner will help weight loss. Because there has to be sufficient gap.
between the time you eat and the time you go to bed. काही गुजराती मारवाडी लोकांमध्ये 6:37 नंतर अजिबात काही खात नाही, अँड दॅट्स अ व्हेरी गुड थिंग टू ईट अन अर्ली डिनर. शुगर इन एनी फॉर्म, ऑर्गॅनिक असेल का, ब्राऊन शुगर असेल का, व्हाईट शुगर असेल, if you continue sugar intake, weight loss is not possible. Bakery items, मैदा, प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड्स, ह्या सगळ्या फूड्स मध्ये ट्रान्स फॅट आहे. टोस्ट, खारी ह्याच्यामध्ये ट्रान्स फॅट आहे, कारण त्याच्यामध्ये केक्स आणि पेस्ट्रीज त्याच्यामध्ये मार्जरीन वगैरे ऍड केलेलं असतं किंवा डालडामध्ये केलेलं कुकिंग वॉट एव्हर. तर मग वी हॅव टू अवॉइड दॅट टोटली इफ यू रिअली वॉन्ट टू सी वेट लॉस. माइंडफुली जेवायचंय, म्हणजे विचार करायचा की व्हॉट आय एम गोइंग टू हॅव फॉर द नेक्स्ट ऑफ द मील्स. असंच इथे कुकी पडले, तिथे बिस्किट पडले, तिकडे चॉकलेट आहे, मी उचलून तोंडात खाल्लं तर वेट लॉस अजिबात होत नाही आणि कॅलरी डेफिसिट तर पॉसिबलच नाही. जर का आपण माइंडफुली जेवलो नाही तर. लक्ष द्यायचंय की मी दिवसभरात काय खाणार आहे, प्लॅन करून मग ते तसं हे करायचं नाही. असं नाही की मला खूप भूक लागली आता काय खाऊ, अँड यू विल जस्ट ईट वॉट एव्हर. देन फ्राईड आणि जंक फूड हे लिमिट, अल्कोहोल इंटेक हे आपल्याला माहित आहे. तर देर आर ऑल्टरनेटिव्ह वेज लाईक एअर फ्रायरचा वापर करणे किंवा बेक्ड वस्तू खाणे. सो दॅट इज गोइंग टू हेल्प वेट लॉस. ऑल्सो भरपूर पाणी प्यायचे, 3 ते 4 लिटर पाणी दिवसभरात यू हॅव टू कीप अँड टार्गेट. नाव कमिंग टू आर्थरायटिस. I'm sorry, मी थोडं फास्ट चाललीये कारण आय हॅव टू फिनिश दीज थिंग्स इन टाइम सो दॅट वी हॅव सफिशियंट टाइम फॉर क्वेश्चन आन्सर्स. सो आर्थरायटिस साठी व्हॉट एव्हर सर सेड, इन्फ्लमेटरी फूड्स हे सगळे अवॉइड करायचे. आणि ग्लुटन बद्दल जे मी मगाशी बोलले, वी हॅव टू अवॉइड रिफाइंड कार्ब्स म्हणजे मैदा, फ्राईड फूड्स. काही आंबट वस्तू ज्या असतात त्या दे आर नॉट गुड. लाईक फॉर एक्झाम्पल चिंच किंवा इन एनी फॉर्म चिंच जर घेतली तर समटाइम्स आर्थरायटिस जे आहे ते ट्रिगर होते, त्याचं पेन. तर इट इज सब्जेक्टिव्ह, बट यू हॅव टू लुक इन टू इट अँड अवॉइड दीज थिंग्स. ट्रान्सफॅट बद्दल आपण ऑलरेडी बोललोय. तर हे फ्रेंच फ्राईज, सोडा, रिफाइंड कार्ब्स, प्रोसेस्ड मीट्स, all this is inflammatory. Tomatoes are anti-inflammatory. Fruits like strawberries, blueberries, oranges, cherries, then again nuts every day. If you're आपण vegetarian आहोत का नॉन व्हेजिटेरियन आहोत, we are supposed to include handful of badam and akroड in your diet. That is anti-inflammatory. Olive oil सरांनी ऑलरेडी सांगितलेले. लीफी ग्रीन्स एव्हरी डे, एव्हरी ऑल्टरनेट डे पालेभाजी खाणं खूप गरजेचं आहे. ऑल्सो फॅटी फिश इज रिच इन omega-3 and it is anti-inflammatory. नाव रुमेटॉइड आर्थरायटिस साठी अगेन वी कम बॅक टू omega-3. तर आजच्या ह्या टॉक मध्ये omega-3 ला खूप एम्फसिस मिळालेलं आहे बिकॉज इट हॅज दोज मेनी बेनिफिट्स. तर मग समटाइम्स आपल्याकडे इंडियामध्ये एवढं फॅटी फिश किंवा फ्लॅक्सीड एवढं खाल्लं जात नाही. आल्मंड्स, वॉलनट पण वी ईट समटाइम्स वी डोंट ईट. तर मग ह्या शिया सीड्स आणि हे सगळं इन्क्लूड करायचंच आहे डेली बेसिसवर. बट ऍट द सेम टाइम जसं सरांनी सांगितलं, इफ यू आर सफरिंग फ्रॉम आर्थरायटिस, दीज सप्लिमेंट्स विल बी व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आणि हे फ्लॅवोनॉइड्स जे सोया, ग्रेप्स, ब्रॉकली या सगळ्यांमध्ये, ग्रीन टी ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बेरीज मध्ये पण आहेत फ्लॅवोनॉइड्स. देन कमिंग टू हाय फायबर, आपण जिकडे कुठे जे काही डिस्कशन करणार, वी आर कमिंग बॅक टू द सेम थिंग्स. omega-3, हाय फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स. जसं सरांनी सांगितलं, स्पाइसेस ऑल्सो, कर्क्युमिन अँड जिंजर. सो ऑल दिस विल रिअली हेल्प रुमेटॉइड आर्थरायटिस. अगेन युरिक ऍसिड साठी ज्यांना कुणाला हाय युरिक ऍसिड आहे, लो प्युरिन डाएट सांगितलं जातं. व्हॉट इज लो प्युरिन डाएट इज, ह्या ज्या फूड प्रोडक्ट्स आहेत, अल्कोहोल, बियर, सी फूड, ऑर्गन मीट्स, किडनी, लिव्हर, ब्रेन, या सगळ्यांमधनं वेन यू ईट दिस देन प्युरिन्स आर तयार होतात. व्हेरएज व्हेजिटेरियन फूड मध्ये एवढं प्युरिन्स तयार होत नाही. सो व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट हिअर इज ऑलवेज ज्यांना कुणाला युरिक ऍसिड हाय असतं, डॉक्टर्स विल ऑलवेज सजेस्ट की प्रोटीनचा इंटेक कमी करा. बट समटाइम्स इट्स लाईक ऑलरेडी इंडियन डाएट मध्ये खूप कमी प्रोटीन्स आहेत. अनलेस कुणीतरी व्हे प्रोटीनचे खूप सप्लिमेंट्स वगैरे घेत आहे तरच त्यांचा प्रोटीन इंटेक खूप हाय असतो.
तर at least 0.8 gram of protein per kg body weight is required. So what is more important is if uric acid is high, it's a kind of a metabolic syndrome also, wherein you should, ज्यावेळी uric acid high असेल, always make sure that you lose the excess weight if you're carrying any excess weight. And the recent research says that fruit should be limited, fructose should be limited if you have high uric acid. And also बऱ्याचशा ड्रिंक्स मध्ये हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप हे ऍडेड असतं. तर यू हॅव टू रीड द लेबल्स and make sure that you're reducing fruit juice intake, or you're having limiting fruit to 1 fruit a day, and do not have sugary drinks. So this is what will help in reducing uric acid. Again, it's good to have vitamin C supplements and low fat dairy for reducing uric acid. Osteoporosis prevention, this I think has been covered many a times last time, पण हे कव्हर झालेलं आहे. कॅल्शियमचा ॲडिक्वेट इनटेक कसा करावा, डेअरी प्रोडक्ट्स ऍड करायचे. आणि ऍज आय सेड, जर का बाय एनी चान्स यू आर सेन्सिटिव्ह टू लॅक्टोज or you are intolerant to lactose, there are other calcium fortified milks like almond milk, oats milk, असे वेगवेगळे coconut or soy milk available in the market. So it's always better to do under guidance of a dietitian, qualified dietitian. आणि अगेन हिअर लीफी व्हेजिटेबल्स आणि नट्स, तिल सीड्स आणि गार्डन क्रेस सीड्स म्हणजे ऑलिव्ह, ज्यावेळी आपण हे रेग्युलरली डाएट मध्ये इन्कॉर्पोरेट करतो, यू विल ऑलवेज मेक शुअर दॅट यू आर हॅव्हिंग ॲडिक्वेट कॅल्शियम. बट देन डाएट मधनं जर ॲडिक्वेट कॅल्शियम मिळत नसेल तर सप्लिमेंट्स कुणाला गरजेचे आहेत? द विमेन हु आर इन पेरीमेनोपॉझल एज किंवा मेनोपॉझल एज, देन दे नीड, कारण त्यांच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजनचे लेवल्स खूप कमी होतात आणि त्यामुळे त्यांना बोन लॉस आणि ऑस्टिओपोरोसिसची शक्यता असते. सो इट्स इम्पॉर्टंट फॉर विमेन ऑफ मेनोपॉझल एज टू हॅव कॅल्शियम सप्लिमेंट्स. अँड अल्टिमेटली बोन हेल्थ जी आहे, इट्स लाईक यूज इट ऑर लूज इट. जर आपण व्यायाम केला नाही तर किती जरी आपण सप्लिमेंट्स घेतल्या, इट्स नॉट गोइंग टू हेल्प. तर विटामिन डी ॲडिक्वेट असलं पाहिजे ऍब्झॉर्प्शन साठी कॅल्शियमच्या, as well as what we need is exercise in any form, especially strength training चे जे व्यायाम आहेत किंवा बॉडी वेट बरोबर आपण जे एक्सरसाइजेस करतो, दॅट विल रिअली हेल्प की तुम्ही जे कॅल्शियम इनटेक करताय त्याचं ऍब्झॉर्प्शन खूप छान रीतीने होणार आहे. सो दिस इज अगेन मेनोपॉज अँड ऑस्टिओपोरोसिसचं रिलेशन. कॅल्शियम रिच फूड्स आपण सगळे पाहिलेले आहेत. सो दॅट्स ऑल. Always, everybody, whatever age a person is, it's important that you maintain an ideal body weight. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे. आणि इट्स नॉट इझी to lose even 1 kg of weight on your own, because what happens is 80% डाएटचाच रोल आहे आणि 20% एक्सरसाइजचा रोल आहे. सरांनी कॅलरी डेफिसिट कसं करायचं ते सांगितले, बट देर आर अदर वेज हाऊ टू लूज वेट. Like for example, there are hormones in our body which are responsible for fat storage. मग त्या hormonesच्या level जर कमी केल्या through food, you are immediately going to get into fat burn. मग ते कसं करायचंय has to be done under the guidance of a dietitian. For example, सर म्हणाले की वेगवेगळे डाएट्स आहेत, कीटो डाएट आहे किंवा you have so many other Atkins or Dikshit diet or whatever. Everybody is saying a different thing, but the thing is, what works good for you? What works good for, are you really seeing a result? कारण in 1 month, in a period of 1 month, you can safely lose 3 to 5 kgs of weight. पण ते कसं करायचंय? How to change the diet so that you don't have hair loss, so that you don't start feeling weak, and ultimately तुमचा muscle loss होत नाही. कारण जर तुम्ही आपल्या मनाने किंवा गुगलवर वाचून काही डाएट चेंजेस केले आणि अल्टिमेटली फायनली यू सी आफ्टर अ मंथ और सो यू आर एक्स्ट्रीमली वीक, हिमोग्लोबिन ड्रॉप झालाय, विटामिन डी कमी आहे, B12 कमी आहे. सो whenever you come to a dietitian for weight loss, always your blood parameters are done. काही जर का प्रॉब्लेम असेल, जर LDL, HDL, लिपिड प्रोफाइल प्रॉब्लेम असेल, तर द डायटिशियन विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. सो आय थिंक आय हॅव टेकन सफिशियंट टाइम. Thank you so much. Thank you so much, Varsha ji.
अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि सिम्पल टिप्स तुम्ही काही सांगितल्यात आणि व्हेरी स्पेसिफिक factors of food to avoid and to include. This surely will help our audience की they will be able to make better choices ते करू शकतील जेव्हा ते खातात जे कुठले ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स असणं सफर करतात. आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे प्रेक्षकांच्या प्रश्नोत्तरांकडे वळूया. पहिला जो प्रश्न मला आलेला आहे गोपाल मोकाशी यांचा हा प्रश्न आहे की कॅल्शियम कॉजेस कॉन्स्टिपेशन, हाऊ टू अवॉइड, असं त्यांचं म्हणणं आहे. सो मे बी वर्षाजी तुम्ही हा प्रश्न घेऊ शकता. अगेन कॉन्स्टिपेशन चे वेगवेगळे कारण असू शकतील. म्हणजे आता त्यांना जर सप्लिमेंट घेऊन कॉन्स्टिपेशन दे आर ही इज फाइंडिंग म्हणजे त्यांना कॉन्स्टिपेशन वाटतं, तर व्हॉट आय फील इज द नॅचरल रेमेडीज आर देअर. फॉर एक्झाम्पल, if you drink hot water and ginger juice, concentrated ginger juice, that might help someone, to pass motions regularly. And another thing is what we excrete is the waste. It is toxins. So, and if at all you have constipation, you have to address it. म्हणजे जर का तुम्हाला होम रेमेडीजनी पोट साफ होत नाहीये, घी दूध पिऊन रात्रीचं तुमचं जर पोट साफ होत नाहीये किंवा हे जिंजर ज्यूस वगैरे होत आहे, यू हॅव टू टेक सम आयुर्वेदिक चूर्ण दॅट आर लोकली अवेलेबल अँड रिलीव्ह युअरसेल्फ. मग घरगुती किंवा मग चूर्ण और एनी टॅबलेट दॅट सूट्स यू, बट इट्स बेटर टू रिलीव्ह युअरसेल्फ रादर दॅन जस्ट वेटिंग की हो जाएगा. बरोबर. ओके, थँक्यू सो मच. पराग सर, पुढचा प्रश्न थोडंसं एक ऍड करू इच्छितो. जे डॉक्टर वर्षांनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे, पण वेगवेगळे प्रकारचे कॅल्शियम अवेलेबल असतात. त्याच्यात कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ग्लुकोनेट हे जास्त तुम्हाला कॉन्स्टिपेशन कॉज करू शकतो. म्हणून अशा पेशंटना जर आढळलं की कॉन्स्टिपेशन होत आहे, तर कुठल्या प्रकारचं तुम्ही कॅल्शियम घेताय हे बघा, आणि ते जर कॅल्शियम ग्लुकोनेट किंवा फॉस्फेट असेल तर ते स्टॉप करा. आणि त्याच्यासाठी मग कॅल्शियम सिट्रेट मॅलिएट किंवा कॅल्शियम कार्बोनेट इज बेटर, अँड दॅट हेल्प्स टू प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन. आय हॅव सीन दॅट in my patient. So that is in addition to what Dr. Varsha has told you. All right, sir. Thank you so much. I guess this is the best decision that we have made to get both of you together on a platform. त्याच्यामुळे आपल्याला कॉजेस आणि त्याच्या रेमेडीज या दोन्ही लगेचच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतायत. सो पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपल्याकडे आलेला आहे प्रेक्षकांकडे की फ्रॅक्चर जर का असेल तर त्या फ्रॅक्चर हिलिंग मध्ये डाएटचा कितपत रोल आहे? हो, सो दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हा जो प्रश्न आहे की डाएट आणि फ्रॅक्चर हिलिंगचा पण खूप महत्वाचा संबंध आहे. सो इफ यू हॅव डाएट विच हॅज मोर कॅल्शियम, इनडायरेक्टली यू आर गोइंग टू हेल्प फॉर बेटर अँड फास्टर बोन हिलिंग. त्यामुळे जसं आपण कुठल्या कुठल्या आहारात कॅल्शियम जास्त आहे हे आपण आताच पाहिलं, डॉक्टर वर्षाही बोलले, मी पण बोललो की ते तुम्ही आहारात जास्त प्रमाणात घ्या आणि दॅट विल हेल्प. आणि खास करून जेव्हा यू आर इन द रिकव्हरिंग फेज आफ्टर अँड ऑपरेशन ऑफ फ्रॅक्चर फिक्सेशन, म्हणजे जे फ्रॅक्चरसाठी तुमचं जे ऑपरेशन झालं असेल तर काही गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे. म्हणजे इटिंग रेड मीट, इटिंग ऑइली फूड, इटिंग टू मच ऑफ स्वीट्स, ह्यानी पण असं आम्ही पाहिलं आहे की देर इज अ लिटल बिट ऑफ अ डिलेड इफेक्ट ऑन बोन हिलिंग. त्यामुळे हेवी खूप जास्त एका वेळेस जेवण खाणं, रेड मीट किंवा मग काही काही गोष्टी ज्या आपण आहारात बघतो ऑइली फूड, हे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. फूड विच हॅज मोर कॅल्शियम, व्हायटमिन डी, यू शुड टेक दॅट अँड दॅट विल डेफिनेटली हेल्प फॉर बोन हिलिंग. राईट. पुढचा प्रश्न नरेंद्र गुळवे यांचा आहे की at my home all children are eating Parle Marie biscuits at morning before breakfast and evening tea. So is there an alternative to that? Maybe as a खूपच कॉमन हा प्रॉब्लेम असेल सगळ्यांकडे. So I feel occasionally biscuits is okay, कारण it's very handy आणि पटकन you can have, and but also nowadays they are having oats biscuit also, they are having sugar free biscuit also, and at the same time if there is something homemade, for example there is a khakra,
Now, for a khakra, there's a better alternative. There is something known as a dal khakra. So the dal khakra gives you protein as well. It's not only wheat. So there are certain alternatives, and there could be something like a little bit of त्याला आपण kind of savory nachos or savory biscuits are also available, or it can be homemade. So that's how we can probably replace. So what I feel is that असं एखादा आठवड्यातून एखाद 2 दिवस चीट डे म्हणा, तर ह्या वेळेस हे जे आता पार्लेजी आणि मारी बिस्किट ह्याच्यावर तर आपण लहानाचे मोठे झालो, पण डेफिनेटली दीज आर द बिस्किट्स विच हॅव हायर ग्लायसेमिक इंडेक्स, आणि त्यामुळे तुम्ही नक्कीच ते जर कमी केलं, जसं डॉक्टर वर्षाने सांगितलं की त्याच्याऐवजी लिटल बिट ऑफ ओट्स बिस्किट्स आहेत, होल व्हीट बिस्किट्स आहेत, आणि दे आर ऑल्सो क्वाईट टेस्टी. इट इज जस्ट अ क्वेश्चन ऑफ डेव्हलपिंग इट. आणि थोडंफार लहान वयात मी काय म्हणतो की एवढं फार जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ओबेज नसेल तर तुम्ही लक्ष करा त्याच्याकडे थोडंसं. आणि ॲज लॉंग ॲज दे आर ॲक्टिव्ह इन स्पोर्ट्स, ॲक्टिव्ह आउटसाईड, थोडंसं जे कॅलरी डेफिसिट मी जसं मगाशी म्हणलं की ते त्यांच्या कॅलरीज बंद करतायत, सो यू डोंट वरी टू मच इन द चाइल्डहुड. पण ओबेसिटी जर असेल तर मात्र मग जे जे काही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत ते घ्यायलाच पाहिजेत, कारण चाइल्डहुड ओबेसिटी मी पाहिली आहे की ती जर पुढे कॅरी ऑन झाली तर पुढे पण मग उतरवयात त्रास होऊ शकतो. सो दॅट इज हाऊ आय वुड आन्सर मिस्टर नरेंद्र गुलवेज क्वेश्चन. Thank you so much, sir. So next question is from Rohini Labde. She's asking for advice on what should be included in food intake for chondromalacia आणि काही एक्सरसाइजेस त्याच्यासाठी गरजेचे आहेत का? राईट. सो कॉन्ड्रोमलेशिया सगळ्यांसाठी मी परत एकदा त्याचं डेफिनेशन सांगतो. कॉन्ड्रोमलेशिया म्हणजे जेव्हा गुडघ्याभोवती जे कार्टिलेज असतं किंवा किंबहुना कुठल्याही जॉईंटच्या भोवती कार्टिलेज असतं, हे कार्टिलेज जर वीक झालं तर त्याला आपण कॉन्ड्रोमलेशिया म्हणतो. जे कोटिंग असतं ते वीक झालं की त्याला कॉन्ड्रोमलेशिया म्हणतो. तर मी तुम्हाला एक स्लाइड दाखवली होती की ज्याच्यात कोलॅजन प्रोडक्ट्स जास्त आहेत आणि नॅचरल कुठले प्रोडक्ट्स कोलॅजनचे आहेत तर ते तुम्ही जास्त करून घ्यायला पाहिजेत. आणि खास करून हळदी, त्याच्यावर टर्मरिक म्हणजेच हळदी, आणि विसरलो पण 1-2 प्रोडक्ट्स अजून त्या स्लाइडमध्ये आहेत की जे आपण घेऊ शकतो. आलं घेऊ शकतो, त्याच्यात पण कोलॅजन पेप्टाइड्स आहेत. नट्स आणि बेरीज, स्ट्रॉबेरी, रॉसबेरी ह्याच्यात पण कोलॅजन आहे. तर त्यामुळे कॉन्ड्रोमलेशियासाठी असा आहार घेतला की त्याच्यात कोलॅजन आपल्याला मिळू शकेल तर मग नक्की आपण कॉन्ड्रोमलेशिया आहाराने टाळू शकतो. पण त्याचबरोबर मी सांगेन की काही गोळ्यांचा किंवा सप्लिमेंटचा वापर केला पाहिजे, कारण कितीही केलं ना तरी ह्या आहारात पर्सेंटेज ऑफ द कोलॅजन इज मच लेस. So it is better to take supplements which are available in the market. आता कोलॅजन पेप्टाइडचे टॅबलेट्स मिळतात तर त्या तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर हे जे कोलॅजनचे सोर्सेस आहेत डॉक्टर सौरभनी आत्ताच आपल्याला दाखवलं आणि मगाशी पण मी ही स्लाइड दाखवली, तर तुम्ही गार्लिक, बेरीज, ड्राय फ्रुट्स, कॅप्सिकम, कॅश्यूनट्स, सिट्रस फ्रुट्स म्हणजे मोसंबी, ऑरेंजेस हे घेऊ शकता आणि ह्याच्यात कोलॅजनचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. थँक्यू सौरभ. थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन आहे परत आपल्याला कॅल्शियम बद्दल मला वाटतं भरपूर प्रश्न आहेत, तर आपण परत एकदा त्याच्यावर जर का बोलू शकलो की कॅल्शियम आणि नॉन व्हेजिटेरियन डाएट हा एवढाच उपाय आहे का की व्हेजिटेरियन डाएट मधनं मिळू शकतं, असे आपल्याकडे 2-3 सर प्रश्न आलेले आहेत परत. येस डॉक्टर वर्षा. So I'm sorry, Dr. Saurabh, the question is like की vegetarian diet मध्ये आपल्याला मिळू शकतं. येस, सो कल्पना गिरीटकर यांचा हा प्रश्न आहे की त्या शाकाहारी आहेत आणि कॅल्शियम भरून काढण्यासाठी त्यांना मांसाहार करणं गरजेचं आहे की व्हेजिटेरियन मधनं पण मिळू शकतं? नाही, डेफिनेटली व्हेजिटेरियन डाएट इज सफिशियंट टू गेट कॅल्शियम. जर इफ यू आर हॅव्हिंग 250 ml of milk also, that is going to give you around 325 mg of calcium. So milk, yogurt is curd, and then all milk products, and then broccoli as we said, or we said nuts. आपण we saw ना तिळ सीड्स किंवा गार्डन क्रेस सीड्स, ऑलिव्ह ज्याला आपण म्हणतो, तर आमंड्स, वॉलनट्स या सगळ्यांमध्ये, अँड द मेन इम्पॉर्टंट सोर्स इज ऑल्सो लीफी व्हेजिटेबल्स.
डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स शुड बी इन्क्लुडेड. आणि कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनचं खूप इम्पॉर्टन्स आहे. लाईक विटॅमिन सी बरोबर जेव्हा आपण कंबाईन करतो तर विटॅमिन सी ऑल्सो हेल्प्स इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम. सो इट्स नॉट ओनली व्हॉट आय एम इटिंग but the absorption of calcium is also important. So purely vegetarian diet मध्ये पण you are able to get if you really include all this. And the very important source also figs, fresh as well as dry. त्याच्यामध्ये पण भरपूर कॅल्शियम आहे. आणि हे तिल सीड्स वगैरे जर डेली बेसिसवर आपण एवढं इन्क्लूड करत नाही आहोत की ठीक आहे तिळ खायचे म्हणजे आपल्याला फक्त तिळाचे लाडूच खायचेत का, किंवा डू यू नीड टू पुट शुगर और जॅगरी इन दॅट? नॉट लाईक दॅट. सपोज यू प्रिपेअर्ड अ बोल ऑफ सॅलड, make it a habit every time your salad has 1 or 2 spoons of till seeds in it, when you sprinkle that. So all that has been, even beans, they have said, soya, that's true, ragi flour, nachni, all this are very much a source of calcium. And bhendi also is a very very good source. So these should be included. आणि it's not that फक्त non-veg मध्येच आपल्याला कॅल्शियम मिळतंय. ओके, थँक्यू सो Just to add on, so this is the list which you can see. Yes. मी नक्कीच जर मला बऱ्याच वेळा प्रश्न असे लोक विचारतात की जेव्हा फ्रॅक्चर हिलिंग, मगाशी तुम्ही विचारला की मी आता नॉनव्हेज खाणं चालू करू का, चिकन सूप घेऊ का, हाडाचं हे घेऊ का, तर मी त्यांना उत्तर देतो की जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर प्लीज हे घेऊ नका, कारण गरज नाही, तुमचे हाड चांगले जुळेल. पण जर तुम्ही नॉनव्हेज घेत असाल, सम पीपल डू इट नॉनव्हेज, फॉर देम आय टेल देम टू कंटिन्यू. की मग तुम्ही पण काही लोक व्हेजिटेरियन लोक मला विचारतात की नाही मी आता नॉनव्हेज चालू करू का, म्हणजे माझा हात जुळेल, मी नॉनव्हेज घातलं तर माझं कॅल्शियम वाढेल. तर प्लीज लेट मी बी व्हेरी व्हेरी अफर्मेटिव्ह अँड लेट मी हॅव अ स्ट्रॉंग ओपिनियन हिअर दॅट कॅल्शियम can be got from vegetarian sources also. It is not essential to have non-vegetarian food to get calcium, even though it is true that certain non-vegetarian foods have a higher content of calcium, but then you can easily make up for that by taking more vegetarian food and by taking vegetarian supplements in forms of tablets. राईट, थँक्यू सो मच. गुरुमन वालिया यांचा हा पुढचा प्रश्न आहे की इट इज ट्रू दॅट वी नीड टू टेक अपराइज D3चं 60,000 IUD युनिट जर का हे घेतलं पाहिजे का जर का किडनी स्टोन असेल तर? That's again a good question. किडनी स्टोन्स हे तुम्ही कॅल्शियम घेताना होऊ शकतात, पण मला इथं सांगू दे की जेव्हा आपण कॅल्शियम घेतो आणि त्याच्यावर विटॅमिन डी घेतो, कॅल्शियमचे 2 फॉर्म असतात. एक तर एलिमेंटल कॅल्शियम असतं आणि दुसरं म्हणजे ॲडव्हान्स कॅल्शियम. आणि तुमचा आवाज थोडासा कमी येतोय, जर का तुम्ही थोडं. 2 प्रकारचे कॅल्शियम असतात, की एक तर एलिमेंटल कॅल्शियम असतं आणि दुसरं ॲडव्हान्स कॅल्शियम असतं. आणि विटॅमिन डी पण 2 प्रकारचे असतात. एक तर जे न्यूट्रल और जे बेसिक व्हिटॅमिन डी असतं, आणि दुसरं की जे 125 डायहायड्रॉक्सी कोलेकॅल्सिफेरॉल म्हणजे जे ऍक्टिव्ह विटॅमिन डी ज्याला म्हणतो, कॅल्सिट्रिऑल, ते असतं. जर कॅल्सिट्रिऑल तुम्ही घेतलं ऍक्टिव्ह विटॅमिन डी तर मात्र तुम्हाला किडनी स्टोनचे चान्सेस मग जास्त होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अप्राइज D3 जे घेतलं तर दॅट इज बेसिकली रेग्युलर व्हिटॅमिन डी. It is not active vitamin D, and that is good. Cholecalciferol sachets, powders, vitamin D3 60K, Epion D3 60K, हे सगळे basically regular vitamin D powders आहेत. They are not active and therefore it is not calcitriol. They will not cause calcium, will not cause stone. Those people who have a tendency for having kidney stone, then they should be a little careful also in taking calcium, and especially if they take calcium containing calcium oxalates, that is again not good and that has a higher tendency of forming calcium. So be careful with that. But kidney stones calcitriol active vitamin D मुळे होतात. Uprise D3 60K is the elemental vitamin D, basic vitamin D, त्यांनी होत नाही. So please वालिया साहेब तुम्ही नक्की घेऊ शकता Uprise D3 60K, काही होणार नाही. पण तुम्हाला टेंडन्सी असेल तर मात्र बी अ लिटल केअरफुल, टॉक टू युअर नेफ्रोलॉजिस्ट और किडनी स्पेशलिस्ट अँड देन टेक इट. थँक्यू सो मच सर.
सो आपण बऱ्याचदा डाएट्स मध्ये वेगवेगळी नावं ऐकतो, जसं सरांनी पण मेन्शन केलं आणि वर्षाजी तुम्ही पण मेन्शन केलं की कीटो डाएट आहे किंवा ॲटकिन्स आहे, दीक्षित डाएट आहे. सो व्हॉट फॅक्टर्स शुड बी टेकन इन कन्सिडरेशन बिफोर मेकिंग अ चॉईस की आय वॉन्ट टू गो फॉर दिस डाएट? सो आर देअर एनी फॅक्टर्स? इज एज इज अ फॅक्टर? मेडिकल कंडिशन्स त्याच्यामध्ये कुठल्या लक्षात घेतल्या जातात का? Yes, definitely. Medical conditions. आणि it's better that the patient or the client will not determine what I should do. Rather, it's better to depend on the expert's advice, because unless see, keto diet हे जे आहे known for quick weight loss. Okay, and everybody might say that I'm going for keto, but if you have not done keto the right way, there is a therapeutic way of doing keto. It's a therapeutic diet actually for epilepsy, but which has been there for ages, and now it is come for आता ते weight loss साठी it's very popular. Also it's popular for diabetes reversal at times if it is done in the correct guidance. So जर का I am prescribing a keto diet to someone, first I will get all the blood work done. म्हणजे त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स कसे आहेत किंवा त्यांचं लिपिड प्रोफाईल कसं आहे. तर कारण इट्स अ टाईप ऑफ द हाय फॅट डाएट जे आपण देतो, तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे फॅट्स दिले पाहिजेत विल बी डिटरमाइंड बाय त्यांचं LDL HDLच्या लेवल्स कशा आहेत. तर मग somebody who's just taken a friend's diet and doing a keto diet and just like that, they might mess up and they might just get their LDL elevated if they are just eating a lot of ghee and cheese. Say that keto diet has to be definitely supervised. Don't do it. पण Yes. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की Yes. आता on one side we are saying की दीक्षित डाएट म्हणजे 16 तास खायचा नाही आणि 8 तास खायचा, आणि एकीकडे म्हणतो की दर 3-3 तासांनी खायला पाहिजे. त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन आहे लोकांच्या मनात की विच इज बेटर, काइंड ऑफ intermittent fasting diet, you eat only 8 hours twice or you can eat continuously का? त्याच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? आणि खास करून जे पेशंट्स ज्यांच्यात आर्थरायटिस आहे, डायबिटीज आहे, तर ह्यांच्यासाठी कुठलं चांगलं? मग कीटो डाएट म्हणा किंवा इंटरमिटंट फास्टिंग म्हणा, का इटिंग मोर रेग्युलरली, व्हॉट इज बेटर डॉक्टर वर्ष? सर दॅट्स अ व्हेरी नाईस क्वेश्चन. ह्याच्यामध्ये कसं आहे की एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हॉर्मोन इन्सुलिन. The moment we eat, this hormone is secreted, and this hormone is a fat storing hormone. So and already because of overweight and obesity, insulinची मात्रा बॉडी मध्ये खूप जास्त असते. Whenever we check fasting insulin for obese patients, त्यांचं इन्सुलिन खूप हाय असतं, and that is putting their body into inflammation as well as that is putting their body into a fat storing mode. If you are going to eat every 2 hours or 3 hours, तुम्ही त्या ऑलरेडी खूप जास्त असलेल्या इन्सुलिनला you are putting fuel into the fire. So it's like rather it's better to eat when you're hungry. If you're eating 2 meals or 3 meals as per however is your profession or hunger, एकाच वेळी व्यवस्थित जेवा. Don't keep on eating madhe. That's going to make more You are insulin. not too much for eating continuously every 2 hours is No, not. not at all, sir. Sir, this I am like very confident about weight loss, belly fat reduction and all. So this is what has helped my clients. When you're hungry, eat then. So Don't that is just one ki thing, do. but arthritis मध्ये असं काही correlation आहे का? It is again, I think the same thing will apply for Sir, arthritis also. Sir, yeah, definitely, sir. Also, higher level of insulin in the body is going to cause again inflammation. Okay. So our goal is to reduce insulin by what we say time restricted eating, Right. तर which could be ह्याच्यातून different for everybody. what I have learned and what you are saying, Dr. Varsha, I also agree with the same. आणि मला कोणी जर असा प्रश्न विचारला तर माझं उत्तर असं असतं की जसं तुम्ही सांगितलं की जैन मध्ये आपण 6:30-7 नंतर खात नाही, तर जनरली यू ईट अप टू 7 o'clock and the first meal you can have at 9 o'clock, आणि मध्ये मग जशी भूक लागेल तसे 3 meals तुम्ही त्या 14 तासात, त्या 8 ते 10 तासात प्लॅन करा. Best 3 thing. or 4 meals and after sunset do not eat. Don't eat. Yeah, that's the That best thing, sir. That definitely helps. Diabetes ज्यांना असेल आणि रात्री काय घ्यायचं असेल तर that is fine, but otherwise
दिस इज द बेस्ट की सनसेट म्हणजे सूर्यास्तानंतर खाऊ नका. सकाळी 8 ते 10 वाजता सकाळी नाश्ता तुमचा घ्या. ते 8 ते 10 तासात 3 ते 4 मील्स घेऊन दॅट इज सफिशियंट अँड दॅट विल definitely help. Correct, sir. Going into autophagy or that is a different concept. Different We will not get into today. Maybe at some other time when we Yes, speak sir. on anti-aging or how to stay young or autophagy, how to avoid cancer. We can talk about that. But it will suffice to say that 8 ते 10 तासात 3 ते 4 वेळा खा. सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत खाऊ शकता. That is easy way to tackle that. That's what I say. I would say. Very well said, sir. Correct. That's the way it should be. Yes, Dr. Saurabh, I think. Okay, thank you. Yes, thank you so much, Dr. Parag and Varshaji. Thank you so much. आपल्याकडे अजूनही काही प्रश्न येत आहेत, पण आय थिंक वी हॅव रीच द टाइम लिमिट जी आपल्याला आज आहे, आणि त्याच्यामुळे आपण काय करूया, जसं सर तुम्ही म्हणालात, वी कॅन मे बी इन अ कपल ऑफ मंथ्स वी कॅन डू पार्ट 2 ऑन आहार आणि त्याच्यातल्या अजून इंटिग्रेसीज. पण आज मात्र आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. सो बिफोर दॅट आय वुड लाईक टू थँक डॉक्टर पराग संचेती फॉर टेकिंग द टाइम आउट, आणि आज तुम्ही सर वेळ दिलात, आहाराबद्दल बोललात, खूप वेगवेगळे फॅक्टर्स जे इम्पॉर्टंट आहेत ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्सच्या दृष्टीने आणि बोन आणि जॉईंटच्या दृष्टीने, त्याचं तुम्ही प्रेक्षकांना आज माहिती दिलीत, त्याच्याबद्दल धन्यवाद. त्याच पद्धतीने आहार तज्ज्ञ वर्षा फेरवानी यांनी पण आपल्याला कसं इट हॅज टू बी इंडिव्हिज्युअलाइज, की प्रत्येकाला एक आहार सूट होतोय तो सगळ्यांसाठी सूट होईल असं नसतं. त्याच्यामुळे टेकिंग अ एक्सपर्ट ओपिनियन अँड अंडरस्टँडिंग की तुमच्या बॉडीला कुठली गोष्ट सूट होती आणि कुठली नाही, याची माहिती घेणं आणि ते जाणून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. सो थँक्यू सो मच वर्षाजी फॉर टेकिंग द टाइम आउट, आणि एवढी छान माहिती तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांना दिली. आणि त्याच्याच बरोबर बॅकएंडला आपल्याला हे कंटिन्युअस टेक्निकल सपोर्ट जे देत आहेत ते मिस्टर राहुल चौबे आणि डॉक्टर अशोक श्याम यांचंही मी धन्यवाद म्हणतो, की तुम्ही खूप छान पद्धतीने यू लेट अस होस्ट दिस होल प्रोग्राम फॉर आवर ऑडियन्स. Thank you, Dr. Saurabh. It was a nice program. Thank you, Dr. Varsha. I think even I have learned a lot from what you said. I think it is important to have such programs because the science is evolving. You know, every time there are new concepts coming, there are new changes coming. So it is important to have these programs and to reach out to our patients. म्हणजे त्यांनाही काय आता नवीन चाललंय त्याची एक माहिती मिळते. म्हणून सौरभ, thank you for organizing it. Rahul and Rupal, thank you for putting this together through Helios, and Ashok Sham, thank you for the support from Ortho TV. It is much appreciated. आता बिफोर आय एंड परत एकदा मी डॉक्टर सौरभना एक विनंती करतो की त्यांनी जे एक या पॅन्डेमिक साठी एक ऍप बनवलं आणि एक व्हर्च्युअल असिस्टन्स जे कोविड पेशंट्सना द्यायचा तो उपक्रम हाती घेतलाय, त्याच्याबद्दल अधिक माहिती द्या. जर आपल्यापैकी कुणाला आपल्या फॅमिली मेंबर्सना, मित्रांना, एम्प्लॉईजना, स्टाफला, कलिग्सना जर कोविड झालाय आणि जर त्यांना घरी होम क्वारंटाईन केलं आहे, ऑक्सिजन सॅच्युरेशन 92च्या वर आहे, आणि त्यांना जर काही मदत पाहिजे आहे, ट्रीटमेंट प्लॅन, न्यूट्रिशन प्लॅन, एक्सरसाइज प्लॅन, तर नक्कीच तुम्हाला ह्या उपक्रमाचा फायदा होईल, ज्याची माहिती डॉक्टर सौरभ तुम्हाला आता सांगतील. थँक्यू सो मच सर. सो संचेती हॉस्पिटल आणि हिलियोसच्या माध्यमातून आम्ही माइल्ड टू मॉडरेट सिम्पटम असलेल्या लोकांसाठी त्यांना घरच्या घरी कोविडचा पूर्णतः ट्रीटमेंट, त्याच्यावर गायडन्स, एक्सरसाइजेस, या सगळ्या गोष्टी त्यांना घरातल्या घरात आपण टेलिकन्सल्टेशन आणि व्हिडिओ कन्सल्टेशनच्या माध्यमातून व्हर्च्युअली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला प्रोग्राम आहे. याच्या थ्रू संचेती हॉस्पिटल आणि हिलियोस वी वॉन्ट टू डू समथिंग फॉर द कम्युनिटी. आपल्या हेल्थकेअर सिस्टीमवरचा भार आम्हाला कमी करायचा आहे. बऱ्याचशा लोकांना नीट गायडन्स मिळत नाहीये. खूप सारे मिसकन्सेप्शन्स, खूप साऱ्या नॉट सो करेक्ट इन्फॉर्मेशन इज फ्लोटिंग आउट देअर. या सगळ्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणून हा 14 दिवसाचा परिपूर्ण कोविड होम केअर प्लॅन आम्ही लॉन्च केलेला आहे. आणि याच्या मार्फत आपण डॉक्टरांबरोबर समुपदेशन, एक्सरसाइजेस, न्यूट्रिशनचं महत्व, कुठल्या ब्लड टेस्ट केल्या पाहिजेत, HRCT सगळे करायला सांगतात, पण ती खरंच करायची गरज आहे का, तर ती कधी केली पाहिजे, या सगळ्या ब्लड रिपोर्ट्स आणि टेस्टचा अनालिसिस कसा आहे, त्याच्यानुसार कुठले मेडिकेशन मध्ये चेंजेस केले पाहिजेत, या सर्व गोष्टी बेसिकली एक 14 दिवसाचा कम्प्लिटली हँड होल्डिंग प्रोग्राम आम्ही हा लॉन्च केलेला आहे. आणि तोही अतिशय माफक दरामध्ये, सो दॅट जास्तीत जास्त लोक याचा फायदा करून घेऊ शकतील. याच्यासाठी दिस इज आवर वे ऑफ हेल्पिंग द कम्युनिटी इन दिस टाइम ऑफ नीड. हे हिलियोस आणि संचेती हॉस्पिटलच्या तर्फे आमच्या सर्वांसाठी ऑफरिंग आहे. जर का तुमच्यापैकी तुमच्या माहितीतल्या घरामधल्या लोकांना कोणाला हा त्रास असेल, तुम्ही आम्हाला या नंबरवर फोन करू शकता, किंवा यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस
आणि तो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुप्समध्ये हे शेअर करू शकता. नक्कीच आपण सगळे मिळून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates.